आणि आता पाहणार आहोत टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। संपूर्ण देशभरामध्ये आज रामनवमीचा उत्साह। रामनामाच्या गजरामध्ये संपूर्ण अयोध्या नगरी दुमदुमली। प्रभू श्रीरामाचा जन्मसोहळा पाहण्यासाठी लाखो भाविक रामनगरी अर्थात अयोध्येमध्ये दाखल। प्रभू श्रीरामाच्या अयोध्या नगरीमध्ये लाखोंची गर्दी उसळली। रामनवमी निमित्त पोलीस प्रशासन देखील सतर्क। नाशिकच्या काळाराम मंदिरात देखील भाविकांची मोठी गर्दी। जवळपास 2 ते 2.5 लाख भाविकांसाठी विशेष सोयी सुविधांचं नियोजन। शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर शिर्डीच्या साई चरणी लीन। पहाटेच्या काकडा आरती आणि ग्रंथ मिरवणुकीच्या कार्यक्रमामध्ये केसरकर यांचा सहभाग। मतदानाच्या दिवसामध्ये कोकण रेल्वे हाऊसफुल। रत्नागिरी सिंधुदुर्गमधील चाकरमानी आतापासूनच मतदानासाठी सज्ज। महत्त्वाच्या रेल्वे गाड्यांची प्रतीक्षा यादी 200च्याही पार। राज्यामध्ये गेल्या आठवड्यामध्ये अवकाळीमुळे विदर्भ आणि मराठवाड्यातील 82,264 हेक्टरवरील पिकांचं मोठं नुकसान। अकोला आणि अमरावती जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक नुकसान। पुणे जिल्ह्यामध्ये तीव्र दुष्काळाच्या झळा। 117 गावांसह 762 वाड्या वस्त्यांना टँकरनं पाणी पुरवठा। भीमा नदी पात्र कोरडं ठाक। पिण्याच्या पाण्यासह शेतीच्या पाण्याची तीव्र टंचाई। वर्ध्यामधील डॉक्टर डागा दाम्पत्याच्या मुलाला यूपीएससी परीक्षेमध्ये यश। अभय डागा यूपीएससीमध्ये 185व्या क्रमांकावर उत्तीर्ण। ईडीनं जप्त केलेल्या बंगल्यामध्ये जाण्यास डीएसकेंना परवानगी। ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी ईडीनं बंगला जप्त केला होता।